7 जन्माची जोडी नाही तर 17 दिवसात पतीची कुऱ्हाडीने हत्या. सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात अनिल तानाजी लोखंडे वय वर्ष 54, आपल्या नुकतंच लग्न झालेली बायको राधिका इंगळे 27 वर्ष सोबत राहत होते. त्यांच्या लग्नाला 2च आठवडे झाले होते. अनिलची पहिली बायको ही कॅन्सरमुळे वारली होती आणि त्यांच्या मुलींचे लग्न झालेले असल्यामुळे स्वयंपाक करून खाण्याची अडचण होत होती. त्यामुळे स्वतःपेक्षा 27 वर्ष लहान राधिका सोबत लग्न केला. लग्नानंतरचा पहिला सण असल्याने पती अनिल याने पत्नीला तिच्या मावस भावाच्या घरी सोडले होते. संध्याकाळी सण झाल्यानंतर अनिल पुन्हा पत्नीला आणण्यासाठी गेला. पत्नीला घरी घेऊन आल्यानंतर अनिल याने राधिकाकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र राधिकाने संबंध ठेवण्यास नकार दिला. नकारानंतर अनिल चिडला आणि भांडण करून झोपला. मात्र तो रात्री कधीही शारीरिक संबंध ठेवेल याची भीती राधिकाला वाटू लागली. अनिल झोपल्यानंतर त्या रात्री राधिका पाणी पिण्यासाठी उठली. भीतीमुळे कुऱ्हाड घेऊन गेली. अनिलने काही करण्याअगोदरच राधिकाने त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार केले आणि यामुळे अनिलचा मृत्यू झाला. राधिकाला जन्मापासूनचे गर्भपिशवी नव्हती असे तपासात समोर आले आहे. मात्र याची माहिती अनिलला होती. पोलिसांनी राधिकाला अटक केली आणि तिच्याविरुद्ध खूनच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून असे क्राईम व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॅक्टेज क्राईम चॅनलला.